राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्ह्याचे नेते विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील यांनी सोलापूर आणि माढा लोकसभा मतदारसंघातून आपल्या सभासद आणि समर्थक यांचा पाठिंबा महायुतीचे आमदार राम सातपुते आणि खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना जाहीर केलाय। केवळ पाठिंबा देऊन न थांबता थेट प्रचार करण्यासाठी गावोगावी घोंगडी बैठकांचं आयोजन सुरू केलेलं आहे। पंढरपूर तालुक्यातील श्री विठ्ठल सहकारी साखर कारखाना आणि त्यावर अवलंबून असणारा मोठा वर्ग आहे। ज्यांच्या ताब्यात हा साखर कारखाना असतो त्यांच्या पाठीशी विठ्ठल परिवाराची ताकद असते, हा आजवरचा राजकीय इतिहास आहे। त्यामुळे चेअरमन अभिजित पाटील यांनी महायुतीच्या उमेदवारांना दिलेला पाठिंबा हा भाजपच्या दोन्ही उमेदवारांना हत्तीचं बळ देणारा ठरणार आहे। या पाठिंब्यामुळे ही निवडणूक एकतर्फी झाल्याचं वातावरण तयार झालेलं आहे। श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्यावर हजारो कुटुंबियांचं जीवन अवलंबून आहे। याच साखर कारखान्याची विस्कटलेली घडी बसवण्याचं काम चेअरमन अभिजित पाटील यांनी केलेलं आहे। याच कारखान्याला अडचणीत टाकून बाजूला गेलेल्या लोकांनी करून ठेवलेला उपद्व्याप निस्तरण्यासाठी भाजपकडून सहकार्य मिळणार आहे। त्यामुळे अभिजित पाटील यांनी भाजपच्या उमेदवारांना पाठिंबा जाहीर केलाय। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रचारासाठी नियोजन सभा होत्या, त्यामुळे येत्या 5 मे रोजी दुपारी 12 वाजता विठ्ठल सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर त्यांच्या उपस्थितीत सर्व सभासद आणि समर्थक कार्यकर्त्यांची मोठी जाहीर सभा आयोजित करण्यात आलेली आहे। याच दिवशी प्रचाराची सांगता पूर्ण होत आहे। याच दिवशी स्वतः फडणवीस येणार असल्यानं या सभेला फार मोठं महत्त्व येणार आहे। त्यामुळे ही शेवटची आणि विजयाची सभाच ठरणार असल्याचं चेअरमन अभिजित पाटील यांनी सांगितलेलं आहे। लोकसभा 2024 तसंच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी HPN मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील।